चला तर मंडळी, उपवासासाठी जबरदस्त आणि दिवसभर पोटभरीचा पदार्थ म्हणजे आज आपण बनवतोय साबुदाणा खीर. तेही एकदम टेस्टी. तर तुम्ही उपवास पकडायला सुद्धा कंटाळणार नाहीत. अगदी आवडीने उपवास धराल आणि अशा पद्धतीने तुम्ही खीर बनवून खाल. पोट भरून तुम्ही दिवसभर एक वाटी जर खीर खाल्ली तर दिवसभर भूकसुद्धा लागणार नाही. आणि चवीला तर काय लागते सांगू, म्हणून इतकी जबरदस्त लागते. आणि तुम्ही त्याचा थिकनेससुद्धा पाहू शकता. अगदी तुमच्या तोंडाला पाणी येईल अशी आपली खीर इथे तयार झालेली आहे. तर त्यासाठी लागणारं आपण इथे आता साहित्य पाहणार आहोत. 3 बिया खजुरीच्या आपण अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. त्याचबरोबर बदामाचे सुद्धा असे उभे काप करून घेतले. काजू कट करून घेतले. 1 चमचा वेलची घेतलेली आहे. चवीपुरती साखर, 1 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा आपण इथे घेतलेला आहे. तर आता त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार इथं तूप लागणार आहे. मी तूप घेतले, पण यामधलं आपल्याला लागेल तेवढे यूज करणार आहोत. आता जिथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्या वाटीने 3 वाट्या इथे दूधसुद्धा घेतलेलं आहे. दुधाची क्वांटिटी आपल्याला इथे जास्त घ्यायची आहे. आता इथे आपल्याला सुरुवात पहिले कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुपाचा वापर करू शकता. इथे आपण 2 ते 2.5 चमचे तूप घालून घेतलं. पूर्ण मेल्ट करायचं आहे. तूप मेल्ट झालं की त्यामध्ये बदामाचे काप घालून घ्या. थोडेसे फ्राय करायचे आहे. खूप जास्त आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स फ्राय करायचे नाही. व्यवस्थित फ्राय करून झाले की त्याचमध्ये आपल्याला लगेच काजू घालायचे आहे. काजू खूप हलके असतात, पटकन करपले जातात. त्यामुळे काजू बदामासोबत न घालता आपल्याला वरतून घालायचे आहे. त्याचमध्ये आपल्याला खजुरीच्या बियाचे कापसुद्धा घालायचे आहे. तुम्ही अशा पद्धतीने खजुरीच्या बियाचे काप घातले तर त्याची टेस्ट खूप सुंदर उतरते आपल्या ह्या खिरीमध्ये. त्यामुळे तुपामध्येच आपल्याला ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरतून सगळं दूध घालून घ्यायचं. वेलची पावडर घालायची, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला साखरसुद्धा लगेच घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता इथे आपल्याला साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवून घ्यायची आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला इथे साबुदाणा टाकायचा नाही. सुरुवातीला आपल्याला पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे. त्याचनंतर आपण यामध्ये साबुदाणा घालणार आहोत. तर ज्या प्रकारे तुम्ही पाहतात अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा खीर बनवू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने. आणि उपवास आठवड्यातून एखादा तरी प्रत्येकाला उपवास असतो आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी तेच जर खायचं म्हटलं तर कंटाळा येतो. कधीतरी वेगळं काहीतरी आणि टेस्टी खावंसं वाटत असेल तर तुम्ही ही खीर नक्कीच बनवून खाऊ शकता. इथे आपण संपूर्ण भिजवून घेतलेला जो काही तो 1 वाटी साबुदाणा यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि याला व्यवस्थित आता पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी ही खीर मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. म्हणजे एकच जीव आपल्या दुधाला सुद्धा दाटसरपणा येतो आणि मस्त चवीची खीर इथे आपली तयार होते. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली खीर 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत आणि बऱ्यापैकी दाटसर झालेली आहे. आणखीन आपल्याला 1-1.5 मिनिटं ही खीर जी आहे ते उकळवून आपण घेणार आहोत. कारण इथे थोडंसं मला दाटसरपणा कमी वाटत आहे. खूप दाटसर नाही, पण पहा आपण आता पुन्हा एकदा ही खीर 1.5 ते 1.5 मिनिटासाठी उकळवून घेतलेली आहे आणि मस्त दाटसरपणा आपल्या इथे खिरीला आलेला आहे. आणि छान अशी खीर आपली तयार झालेली आहे. तर आता खीर आपली तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ खरंच नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबल्याशिवाय कुणी जाऊ नका. तर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडीच्या भांड्यामध्ये ही खीर घ्या आणि मस्त खा, मजेत राहा. आणि पाहू शकता आपली इथे खीर तयार झाली. डेकोरेशनसाठी थोडे बदामाचे काप घातले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नवीन